बरं. पण आपण बघतो की नेते, राजकारणी यांच्यावर सतत टीका होत असते. तुमचे नेत्यांशी सतत संबंध येत असतात विविध विभागांचे. त्यामुळे यांच्याकडून शिकण्यासारखा तुम्हाला कुठला गुण वाटतो? यांच्याकडून सगळ्यात महत्त्वाचा शिकण्यासारखा गुण म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. बरं. कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही. लोकांना सातत्यानं उपलब्ध राहायचं आणि लोकसंपर्कामध्ये कोणताही कंटाळा करायचा नाही. राजकारणामध्ये कितीही चढ उतार आले तरी देखील ते पचवण्याची आणि पुढं जाण्याची हिंमत, ताकद असणारा माणूस राजकारणामध्ये यशस्वी होतो. प्रशासनामध्ये आमच्या वेळेला बऱ्याच वेळेला एखाद दुसरा अधिकारी त्याला जर एखादी आमच्या भाषेमध्ये साईड पोस्टिंग मिळाली तर 2-3 साईड पोस्टिंग मिळाल्या तर तो एकदम निरुत्साही होतो आणि पुढं त्याला त्या कामामध्ये बऱ्याच वेळेला इंटरेस्ट हे राहत नाही तेवढं. आपण म्हणता त्याप्रमाणे राजकारणामध्ये असं नाही. राजकारणामध्ये 2 निवडणुका हरल्या तरी तिसरी निवडणूक तेवढ्याच ताकदीने, उत्साहाने, तयारीने लढवण्याची क्षमता असते आणि कुठल्याही गोष्टी कमीपणा मानला जात नाही. म्हणजे मी बरेचसे वरिष्ठ नेते असे बघितले की निवडणूक हरल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून अगदी कक्षा अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बसून नव्याने काम सुरू केलं. म्हणजे मी आता मंत्री होतो पण आता तिथं बसून काम करायला मला कुठलाही कमीपणा किंवा लाज वाटत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा बऱ्याच आपल्याला शिकवून जाणाऱ्या असतात. मुंबई महानगरपालिका जसं मी म्हटलं की त्याचं कामच इतकं वास्ट आहे की बऱ्याचदा ह्या व्यापाचा आवाकाच लोकांना